नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस। खरं तर रंगभूमीची अविरतपणे सेवा करून आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकांना अवर्णनीय आनंद देणाऱ्या सर्व कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शक आणि रंगभूमीशी संबंधित सगळ्या व्यक्तींना या जागतिक रंगभूमी दिनाच्या अतिशय मनापासून शुभेच्छा। खरं तर नाटक हे मराठी माणसाचं वेड आहे असं म्हणतात ते काही चुकीचं नाहीये। मराठी रसिक प्रेक्षकांनी नाटक या कला प्रकाराला अतिशय भरभक्कम पाठिंबा दिला आणि रंगभूमी खऱ्या अर्थानं बहरली। रंगभूमी म्हणजे कलाकारासाठी पूजास्थान, कारण याच रंगभूमीची पूजा करून कलाकार आपल्या कारकिर्दीला सुरुवात करतो। या कलाकाराच्या कौशल्याला पैलू पाडण्याचं अतिशय महत्त्वाचं असं कार्य या रंगभूमीच्या माध्यमातून होत असतं। पण आज कुठेतरी परिस्थिती बदलतीये का? सिनेमा निर्मिती आणि मालिका निर्मितीकडे वळलेला वर्ग नाट्य निर्मितीकडे हळूहळू पाठ फिरवतोय आणि मराठी प्रेक्षक वर्गही आज रंगभूमीकडनं दुरावत होत चाललेला आहे, अशी कदाचित स्थिती निर्माण झालेली आहे। आणि आजच्या जागतिक रंगभूमीच्या दिवशी आपण याच विषयी बोलणार आहोत आजच्या सखी सह्याद्रीच्या भागात। आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया। जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आजचा आपला विशेष कार्यक्रम जागतिक रंगभूमी आणि आजची मराठी रंगभूमी या विषयावर। आणि या विषयावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेले आहे पुरुषोत्तम बेर्डे यांना। सर नमस्कार। नमस्कार। सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत करते। सरांना आपण सगळेजण जाणतोच, नाटक या क्षेत्रामध्ये निर्माता, दिग्दर्शन, लेखन, संगीत, नेपथ्य या वेगवेगळ्या नाटकाशी संबंधित क्षेत्रामध्ये सरांनी आपला ठसा उमटवलेला आहेच। याच विषयी मार्गदर्शन करण्यासाठी आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत शफाअत खान। सर नमस्कार। नमस्कार। सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत करते। सरांबद्दल ओळख करून द्यायची म्हणजे नाटककार आणि नाट्य प्रशिक्षक म्हणून तर सर काम करत आहेतच, याशिवाय सांगायचं विशेष म्हणजे या वर्षीच्या संगीत नाटक अकादमीचा नाट्यलेखनासाठी राष्ट्रीय पुरस्कार सरांना मिळालेला आहे। खरं तर समाजातील वास्तव घटनेचं चित्र अभिव्यक्त करण्याचं रंगभूमी एक खूप सशक्त माध्यम आहे असं आपण म्हणू शकतो। मग नेमकी ही मराठी रंगभूमी टिकवण्यासाठी आज काय प्रयत्न करायला पाहिजे, याच विषयी आज आपण दोघांकडून सुद्धा मार्गदर्शन करून घेणार आहोत। तुमच्याही मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील किंवा या संदर्भात काही विचार असतील तर आमच्यापर्यंत थेट येऊ द्या। संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी। नेहमीप्रमाणे आपण दोन गोष्टी पाळणार आहोत। प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल। आणि विषय कळलेला आहे त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या दोन्ही पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल। लगेचच करूया चर्चेला सुरुवात। दोघांना सुद्धा जागतिक रंगभूमी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आणि सुरुवातीलाच म्हणजे मराठी रंगभूमी आणि जागतिक रंगभूमी या विषयावर आपण बोलणार आहोत, पण अगदी सुरुवातीला सर तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की या जागतिक रंगभूमी दिवसाचं महत्त्व काय आहे। जागतिक रंगभूमी दिन आपण 27 मार्चला पाळतो। एक इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट आहे आणि हा युनेस्कोचाच एक भाग आहे। युनेस्कोने साधारण 1948 सालामध्ये परफॉर्मिंग आर्ट्सला प्रमोट करण्यासाठी सुरुवात केली आणि उद्देश एकच होता की या सगळ्या ज्या कला आहेत या कलांमध्ये ज्या कुणाला स्वतःला व्यक्त करायचं आहे, मग ती व्यक्ती कोणी असो, त्या व्यक्तीला पूर्ण त्याला जे म्हणायचं आहे ते म्हणण्याचा त्याला अधिकार आहे। आणि हे प्रमोट करण्यासाठी म्हणून ही सुरुवात झाली आणि 61-62 सालामध्ये 27 मार्च हा वर्ल्ड थिएटर डे या नावाने घोषित झाला। या दिवशी एकतर थिएटरला प्रमोट करावं, आपण हे जगभरात आपण हे आता मान्य केलेलं आहे की नाटक जे आहे ही नाटक ही अत्यंत जुनी कला आहे आणि हे एक अत्यंत सशक्त असं माध्यम आहे स्वतःला व्यक्त करण्यासाठी।
आणि हे माणसं जोडण्याचं काम करतात. तर यासाठी आपण 27 मार्चला जागतिक रंगभूमी दिन साजरा करतो. वा. एका ज्येष्ठ रंगकर्मीची जगामधून निवड केली जाते. त्यात मग एखादा ज्येष्ठ नाटककार असतो, दिग्दर्शक असतो, किंवा एखादा त्यातला तज्ज्ञही असू शकतो. म्हणजे आतापर्यंत दिग्दर्शक म्हणून पीटर ब्रूक यांची निवड झाली आहे. दारियो फो सारखा नाटककार आहे, आयनेस्को सारखा नाटककार आहे, आणि आपल्याकडचे गिरीश कर्नाड यांची निवड केली जाते. आणि मग हे ज्येष्ठ रंगकर्मी त्या दिवशी एक मेसेज देतात. यावर्षी हुपट नावाच्या ज्येष्ठ अभिनेत्री फ्रेंच थिएटरमध्ये आणि चित्रपटामध्ये काम करतात. त्यांनी यावेळेला जगातल्या रंगकर्मींना आणि जगातल्या रसिक प्रेक्षकांना उद्देशून एक मेसेज दिलेला आहे, आणि तो नेटवर जवळजवळ सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे. बाईंचा एक मुद्दा असा आहे, हे इथे मला इंटरेस्टिंग आहे आणि तो मी माझ्या शब्दांमध्ये म्हणतो. म्हणजे दुनिया मेरी मुठ्ठी में हा जो मंत्र आहे हा फक्त थिएटरसाठीच शक्य आहे. म्हणजे एकाच वेळेला आपण ग्रीक नाटक करतो, अगदी 2500 वर्षापूर्वी लिहिलेलं नाटक करतो, जपानचं नो किंवा काबुकी करतो, भारतातलं कथकली करतो, आणि या सगळ्या भिन्न भिन्न समाजातल्या लोकांचं नाटक, त्यांच्या भिन्न भिन्न कला आणि त्यांच्या ज्या एक्सप्रेशनच्या, त्यांची म्हणून जी भाषा आहे म्हणजे एक्सप्रेशनची भाषा आहे, त्या भाषेमध्ये आपण नाटक करतो. तर हे संपूर्ण जग तुम्ही एकत्र आलेलं फक्त नाटकामध्ये बघू शकता. आणि हे जे आहे ग्लोबल होणं, ते थिएटर इतकं इतर कोणालाही जमत नाही. ही थिएटरची ताकद आहे. अशा पद्धतीचा तो मेसेज आहे आणि तो मुळापासून वाचण्यासारखा आहे. तर दरवर्षी अशा पद्धतीचा आपण मेसेज देतो. या निमित्ताने जगभर नाटकाचे प्रयोग होतात, नवीन नाटकाची घोषणा होते, नाटकाची आत्ता स्थिती काय आहे जगभर याचा विचार केला जातो, काय बदल घडवून आणायला पाहिजेत याचा विचार केला जातो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या कुणाला थिएटरमध्ये येऊन बोलायचं आहे त्याला कुणीही अडवू शकत नाही, त्यांनी येऊन आपल्या भाषेत बोलायचं आहे. त्यामुळे आत्ता आपण असं म्हणतो की धार्मिक विधीतून रंगभूमीचा जन्म झाला, पण आत्ता आधुनिक जगभर आपण असं म्हणतो की थिएटर हे एक सेक्युलर प्लॅटफॉर्म आहे. इथे कुठल्याही प्रकारचा भेदाभेद पाळला जाणार नाही. ज्याच्याकडे काही व्यक्त करण्यासारखं असेल त्यांनी यावं आणि या प्लॅटफॉर्मवरनं त्यांनी ते सादर करावं. वा वा. खूप छान तुम्ही एक रंगभूमीची व्याख्या सांगितली असं आपण म्हणू शकतो की ज्याच्या कला व्यक्त करण्याचं एक सशक्त माध्यम असं आपण म्हणू शकतो रंगभूमी म्हणजे. सर, या जागतिक रंगभूमी दिनी आपण मराठी रंगभूमीविषयी सुद्धा बोलणार आहोत. तर आपल्या मराठी रंगभूमीला संगीत नाटकापासून परंपरा सुरू झाली आहे आणि मग त्यानंतर वेगवेगळे काळानुरूप वयानुरूप प्रेक्षकांच्या विषय आशय बदलत गेले नाटकाचे. तर त्याविषयी काय सांगाल सर? आपली जी रंगभूमी आहे, मराठी रंगभूमी, ही परंपरेवर आधारित आहे, ट्रॅडिशन्स. म्हणजे जी संगीत नाटकं जी सुरुवातीला आली ती धार्मिक आशय किंवा पुराणातले संदर्भ घेऊन आली आणि लोकाभिमुख होण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तीच परंपरा हळूहळू पुढे लोककला त्याच्यामध्ये आल्या. ह्या सगळ्या रंगभूमीच्या ज्या ज्या शक्यता होत्या त्या प्रोसिनियममध्ये येण्याच्या, त्या सगळ्या हळूहळू अनुभवाने, परंपरेने डेव्हलप होत गेल्या. ज्या ज्या व्यक्ती त्याच्यामध्ये नाटककार म्हणून आले किंवा दिग्दर्शक म्हणून आले, रंगकर्मी म्हणून आले, त्यांचे स्वतःचे स्वभाव धर्म त्याच्यामध्ये उतरले, त्यांची चाणाक्ष बुद्धी, त्यांचा अभ्यास, आणि त्या पद्धतीने ते सगळं डेव्हलप होत गेलं. आणि आज आपण जी मराठी रंगभूमी बघतोय त्याचं स्वरूप हे एवढ्या सगळ्या बदलातून ते आलेलं आहे. ह्याची तुलना जागतिक रंगभूमीशी फार काही होऊ शकत नाही असं मला वाटतं. त्याचं कारण एका बाजूने आपली रंगभूमी ह्या ट्रॅडिशन घेत इथले स्वभाव धर्म स्वीकारत पुढे गेली आणि जागतिक रंगभूमी आणखी वेगळ्या पद्धतीने तिथे होणाऱ्या सामाजिक बदलांचे आशय घेत, तिथल्या सगळ्या तंत्र डेव्हलप होण्याचे सगळ्या तांत्रिक डेव्हलपमेंट घेत एका बाजूने वर गेली आणि आपण आपल्या बाजूने वर गेलो. त्यामुळे त्याची मला असं वाटतं तुलना होणं कठीण आहे. पण आपण आपल्या रंगभूमीवर आपले प्रेक्षक, आपले रंगकर्मी हे आपापल्या परीने काम करत राहिले आणि आजचं स्वरूप ते समृद्ध आहे की नाही हा जरा बघण्यासारखा विषय बघावा लागेल. पण ह्या लेवलची आपली रंगभूमी आज
आपल्याला दिसते की ती ट्रॅडिशन मधून आणि ह्या पद्धतीनं आपल्या मातीतूनच फुलत गेलेली आपल्याला दिसते. नाही, मला फक्त ह्याला एकच जोडायचं आहे बरं, की आपल्याला तुलना करण्याचं कारण नाही. कारण प्रत्येक काळामध्ये त्या त्या समाजाच्या गरजेपोटी नाटक जन्माला येतं आणि नाटक बदलत राहतं. त्यामुळे आपलं नाटक हे कमी आहे इतरांच्या तुलनेत असं समजण्याचं अजिबात कारण नाही. हे माझं नाटक आहे, हे माझ्या लोकांसाठी नाटक आहे आणि ज्या वेळेला माणसाचं जगणं बदलेल, काळ बदलेल, त्यावेळेला नाटक बदलला हा तर जगाचा इतिहास आहे. त्यामुळे ते सतत बदलत राहतं, ते प्रवाही आहे. आणि जर जी रंगभूमी बदलायचं नाकारते ती मरते, हा देखील जागतिक रंगभूमीचा इतिहास आहे. त्यामुळे नाटकाला माणसाचं जगणं, एक तर नाटकामध्ये काय असतं तर माणसाचं जगणं असतं. तर माणसाचं जगणं बदललं की नाटकाला बदलावं लागतं. नाटकाची भाषा बदलते, नाटकाची स्ट्रॅटेजी बदलते आणि नाटक वेगळं रूप घेतं. कारण त्या माणसाचं जगणं पकडण्यासाठी मला मागची भाषा चालत नाही. ज्याप्रमाणे कालिदासांच्या भाषेमध्ये तेंडुलकर लिहित नव्हते, त्याचप्रमाणे तेंडुलकरांच्या भाषेमध्ये आम्ही लिहित नाही. कारण काळ बदलला, माणसं बदलली, माणसाचं जगणं बदललं, त्याप्रमाणे भाषा बदलत जाते. सर, आणि तुम्ही म्हणालात सुद्धा की आपल्याला जे वाटतं ते व्यक्त करण्याचं रंगभूमी हे माध्यम आहे. त्यामुळे प्रत्येकाची व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असू शकतात आणि त्याप्रमाणे प्रत्येकाची व्यक्त होण्याची भाषा सुद्धा वेगळी असू शकते, नाही का? आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार सर. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. सर्वप्रथम सर्व नाट्य कलावंत आणि नाट्य रसिक यांना रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा आणि अभिनंदन. माझे 2 प्रश्न आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने पुणे, मुंबई या शहरांमध्ये रंगभूमी चळवळ चांगल्या प्रकारे प्रगल्भपणे फोफावलेली आहे. पण इतर जिल्ह्यांमध्ये किंवा ग्रामीण भागात प्रामुख्याने ती फोफण्याच्या दृष्टीने काय केलं गेलं पाहिजे, हा पहिला प्रश्न. दुसरं म्हणजे असं सर की नाटक पाहणारा जो प्रेक्षक वर्ग आहे त्यामध्ये प्रामुख्याने उच्च शिक्षित आणि श्रीमंत वर्ग याचं प्रमाण जास्त असतं. दुसरं असं की मध्यमवर्गीय जो रसिक आहे त्याला इच्छा असते नाटक पाहायची, पण तिकीट दर कधी कधी परवडत नाही. तर तिकीट दरांबद्दल काही वायामध्ये काढता येईल का? धन्यवाद. धन्यवाद सर. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुण्यासारख्या शहरामध्ये रंगभूमी चळवळ फार प्रगल्भतेने होतीये, पण तितकीशी ग्रामीण भागात होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगाल सर? ते म्हणतायत की मुंबई, पुण्यामध्ये सगळी चळवळ एकवटली असं चित्र आता दिसतंय आणि ते म्हणतात ते एका अर्थाने खरं आहे. पण आपल्या मराठी रंगभूमीचा आपण इतिहास बघितला आणि जरा मागे गेलो तर त्यावेळेला नाटक कंपन्या होत्या आणि या नाटक कंपन्या या कधी मुंबई, पुण्याकडच्या नव्हत्या. या इचलकरंजी, कोल्हापूर, सातारा, सांगली, कोकणाकडे अशा त्या नाटक मंडळ्या होत्या आणि लिहिणारे, काम करणारी ही सगळी मंडळी बाहेरची होती. आज झालंय काय की आपण जेव्हा व्यावसायिक रंगभूमीविषयी बोलतो किंवा मुख्य धारेतली रंगभूमी जी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचली आहे महाराष्ट्रामध्ये, तर ती जी प्रामुख्याने आपल्याला मुंबई, पुण्याकडे दिसते. गावागावाकडे मराठी नाटकाची चळवळ रुजली नाही असं म्हणता येणार नाही. त्याला कारण असं आहे की महाराष्ट्र शासन हे एकमेव शासन आहे ज्यांनी हौशी नाटकाच्या स्पर्धा सुरू केल्या आणि हे फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामुळे त्या निमित्ताने गावागावामध्ये हौशी रंगभूमीवर काम करणाऱ्या संस्था तयार झाल्या आणि या संस्थेने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं म्हणून नेहमीच उत्तम प्रयोग केलेले आहेत. अगदी आम्हालाही ज्या राज्यनाट्य स्पर्धेमधले प्रयोग आठवतात, अगदी लातूरहून होणारा प्रयोग, कोल्हापूरहून होणारा प्रयोग, नागपूरकडच्या मंडळींनी केलेले प्रयोग हेच आम्हाला दीर्घकाळ आठवतात. त्यामुळे ही चळवळ आत्ता व्यावसायिक रंगभूमीचं सेंटर म्हणून आपल्याला मुंबई, पुण्याकडे बघता येईल, पण हौशी रंगभूमी आजही आहे. आणि आत्ता तर स्थिती अशी आहे की आज मुंबई, पुण्यामध्ये पॅरलल थिएटरवर म्हणजे समांतर रंगभूमीवर फार कमी काम होताना दिसतंय. कारण त्याला या शहराच्या मर्यादा आहेत. या शहराच्या मर्यादा आहेत म्हणजे एक काळ असा होता की कलावंत जे बँकेत काम करायचे, बीपीटीमध्ये काम करायचे, मोठमोठ्या ऑर्गनायझेशन्समध्ये काम करायचे आणि इथे कलावंतांना थोडीशी सवलत मिळायची.
नाटक करण्यासाठी, तालमी करण्यासाठी. त्यामुळे त्याला एक नोकरी होती, त्याला पैसे मिळत होते आणि तो रंगभूमीवर संध्याकाळच्या वेळेला कामही करत होता आणि त्यावेळेला तो वेगळ्या प्रकारचे प्रयोग करत होता. आत्ता ही स्थिती उरलेली नाही. आता त्याला पूर्णपणे रंगभूमीवर विसंबून वेगळे प्रयोग करणाऱ्या माणसाला तिथून त्याला काही पैसे मिळत नाहीत. त्यामुळे एकतर नोकरी करणं किंवा नाटक करणं हे दोनच पर्याय त्याच्यासमोर उरतात. आणि एकदा नाटक करायचं ठरवल्यानंतर त्याला जर त्यातून पैसे मिळवायचे असतील तर व्यावसायिक रंगभूमीशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय उरत नाहीये. हा. आता पैशाचा जो मुद्दा आहे की हे आपल्याला परवडत नाही, तर आत्ता आपण सिनेमाचं तिकीटही वाढलंय, तर सिनेमाचं वाढलेलं तिकीट आपण अफोर्ड करू शकतो. आणि नाटकाचं तुलनेमध्ये मी इतर शहरांमध्ये बघतो, मुंबईमध्ये बघतो, इतर भाषेतल्या नाटकांचं तिकीट ज्या पद्धतीने वाढलंय त्या पद्धतीने मराठी व्यावसायिक नाटकाची तिकीटं फारशी वाढलेली नाही. आणि हे कमीत कमी, अन्यथा ते परवडणार नाही. सगळ्याच अंगाने ते महाग झालेलं आहे, त्यामुळे ते परवडणार नाही. आणि यातूनही काही मार्ग काढायचा झाला तर छोट्या थिएटरमध्ये वेगळ्या पद्धतीचं नाटक कसं करता येईल याचा विचार आपण सगळ्यांनी एकत्र येऊन करायला पाहिजे. आणि मराठी रंगभूमीचा प्रेक्षक हा अभिजन एलिट क्लासमधला आहे, असा एक त्यांचा मुद्दा आहे. तर असंही म्हणण्याचं कारण नाही. आज अनेक नाटकं आपण बघतोय आणि ती गावागावातून होत आहेत आणि त्याला जमणाऱ्या प्रेक्षकांची संख्या बघितली आपण तर ती पुण्या मुंबईकडे अभिजनांसाठी होणाऱ्या नाटकांपेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे. आणि तसं शिवाजी अंडरग्राऊंड हे अलीकडच्या काळातलं उत्तम उदाहरण आहे. ऍक्च्युली मला असं वाटतं की पुण्या मुंबईचा किंवा मोठ्या शहरांचा एकमेकांशी जो संपर्क होता ना तो वर्तमानपत्रांमुळे जास्त होता. त्यामुळे आज इथे काय होतंय तिथे लगेच कळायचं. पुरवण्यापासून सगळं आता वेगळं झालेलं आहे. मुंबईतलं रंगकर्मी काय करतो हे इमिजिएटली पुण्यात किंवा मोठ्या दुसऱ्या शहरांमध्ये लगेच पोचत नाही. पण स्पर्धेच्या निमित्ताने, राज्यनाट्य स्पर्धेच्या निमित्ताने जी रंगभूमी त्या काळामध्ये व्यस्त असते, सगळ्या कुठच्याही शहरांमध्ये तिथल्या हौशी नाट्य संस्था जाग्या होतात, नवीन नवीन प्रयोग करायचा प्रयत्न करतात त्या स्पर्धेच्या निमित्ताने. परंतु त्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आता सगळीकडे पोचत नाहीत. एकच वर्तमानपत्र सगळीकडे पूर्वी जायचं, त्यामुळे व्यावसायिक रंगभूमीवर काय व्हायचं हे सगळीकडे कळायचं. तसं आज त्या व्यावसायिक रंगभूमी पण नागपुरातली वेगळी झालेली आहे, औरंगाबादमधली वेगळी झालेली आहे, नाशिकमधली वेगळी झालेली आहे, पुण्यातली कित्येक व्यावसायिक नाटकं मुंबईत येत नाहीत. असं हे जे गिव्ह अँड टेक जे पूर्वी मोठ्या प्रमाणात होतं, आता हा ट्रॅव्हलिंग खर्च बाकीचा सगळा इतका वाढलेला आहे की त्या नाटकांना सतत आपले दौरे कुठे कुठे करता येत नाहीत. ज्यांना अगदीच प्रकर्षाने हे सगळं करून लोकांना दाखवावंसं वाटतंय अशा संस्था आपले संच घेऊन बाहेर जातात आणि ते पोचतात तिथपर्यंत. तर मला असं वाटतं की ही फोफावण्याची जी हे आहे ती चालू आहे प्रक्रिया. म्हणजे कोणी नाट्यसंस्था उलट स्पर्धेच्या निमित्ताने अलीकडे जरा जास्तच नाटकांच्या एंट्रीज वगैरे या शासनाला मिळायला लागलेल्या आहेत. मध्यंतरीचा काळ थोडासा स्टेल झाला होता. दुसरं म्हणणं जे आहे तिकिटांचं वगैरे, हा तर सगळीकडेच महागाई आहे. म्हणजे तुम्ही पूर्वीची टॅक्सीमध्ये बसून प्रवास करत त्याच्यापेक्षा आताची टॅक्सी महाग झालेली आहे. मग नाटकच तुम्हाला स्वस्त दरात कशाला बघायला पाहिजे. हा सगळा प्रकार निर्मात्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूचा आहे, रंगकर्मी, नट आणि यांच्यापेक्षा, की त्यांना ते सगळीकडे नेणं परवडणं आणि त्या दृष्टीने त्यांचा जो काय खर्च आहे तो परत येण्याच्या दृष्टीने त्यांनी तो सगळा प्लॅन केलेला असतो. तर तो ज्याला खरंच प्रकर्षाने हे सगळं बघायचं तो काही करून ते नाटक बघतो, ज्याची माउथ पब्लिसिटी तुमच्यापर्यंत पोहोचलेली असते तो बघतो. वेगवेगळी माध्यमं, आता जरी पेपर हे जरी कमी झालं असलं तरी इतर माध्यमातून, सोशल मीडियातून नाटकांचा प्रसार होतो. काय कुठे चाललेलं आहे ह्याचं एक हळूहळू परत तो एक नवीन माध्यम आल्यामुळे गिव्ह अँड टेक वेगळं वाढलेलं आहे. आणि ज्याला जे बघायचंय, महोत्सव खूप होतात हल्ली, पूर्वीच्या पेक्षा जास्त प्रमाणात महोत्सव व्हायला लागलेले आहेत, नाटकांचे व्हायला लागलेले आहेत, एकांकिकांचे व्हायला लागलेले आहेत, एकांकिका स्पर्धा वाढलेल्या आहेत. त्यामुळे परत एक कुठेतरी हा जो चार्ज होण्याची जी प्रक्रिया आहे ती वाढलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्याकडे तुम्ही कसा दृष्टीने बघता, तुम्हाला परवडत नाही हे तुम्ही मनाने जर ठरवलं तर काहीच परवडणार नाही.
पण खरंय. खूप माउथ पब्लिसिटी असलेलं एखादं नाटक जर समोर आलं तर किती पण तिकीट असलं तरी आपल्याला ते काढून बघावं असं वाटतं. हा भाग आहे त्याच्यामध्ये. म्हणजे नाटक आपण जेव्हा बघतो किंवा रंगभूमी असं जेव्हा म्हणतो तेव्हा रंगभूमीमध्ये कलाकार करणारे जे कलाकार असतात त्यांच्या दृष्टीने ही चळवळ महत्वाची आहेच, पण एक प्रेक्षक म्हणून आपण सुद्धा त्यामध्ये सकारात्मकतेने बघणं फार गरजेचं आहे, नाही का? याच विषयी तुम्ही खूप छान मार्गदर्शन करतायत, पण आपण दूरध्वनीवर संपर्क साधलेला आहे नाट्य दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांच्याशी. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत करते. हो, धन्यवाद. आणि तुम्हाला सगळ्यांना रंगभूमी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपल्याला सुद्धा या जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा. आणि या जागतिक रंगभूमी दिवशी मराठी रंगभूमी याविषयी आज दोन्ही पाहुण्यांकडनं आम्ही मार्गदर्शन करून घेतो आहोतच. आपला अनुभव काय सांगाल? नाही, मुळात खरोखरच मराठी रंगभूमी ही राष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या आशय घन अशा नाटकांनी खरोखरच एक वेगळं स्थान तिने निर्माण केलेलं आहे. आतापर्यंत आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची आशय घन नाटकं निर्माण होतात. म्हणजे समकालीन वास्तवाचं प्रतिबिंब विषयाच्या अंगाने, आशयाच्या अंगाने आपल्या रंगभूमीवरती निश्चित पडतं आणि त्याची निश्चित दखल ही सर्वत्र घेतली जाताना दिसते. मला आज या ठिकाणी बोलत असताना मला स्वतःला असं वाटतं की आता यापुढे आपल्याला आणखीन जर काय खऱ्या अर्थाने मंच परिभाषा शोधण्याची आवश्यकता आहे. म्हणजे आपलं नाटक एकतर पुण्या मुंबई पुरतं मर्यादित राहिलेलं आहे, ते प्रोसिनियमच्या बाहेर म्हणावं त्या पद्धतीने जात नाहीये. तर या सगळ्या गोष्टींचाही विचार या निमित्ताने आपल्याला करायला पाहिजे. कारण गंमत अशी आहे की आज आपण असं म्हणतो की व्हिज्युअल मीडिया आहे, म्हणजे अगदी बातम्यांमध्ये सुद्धा व्हिज्युअल्सना फार महत्व आलेली असताना आपली रंगभूमी ही केवळ शब्दप्रधान राहून आता चालणार आहे का, याचा विचार आपल्याला आता केला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारची बॉडी लँग्वेज, त्यातनं निर्माण होणारं नाटक जे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, तशा पद्धतीच्या एक वेगळ्या प्रकारच्या भाषेची आता आपल्याला निश्चित गरज आहे असं मला वाटतं. आणि ही भाषा कुठून येऊ शकते तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो पुण्या मुंबईपुरती मर्यादित आहे, पण पुण्या मुंबईच्या बाहेरची रंगभूमी ही केवळ राज्य नाट्य स्पर्धेपुरती मर्यादित होऊन चालणार नाही, तर एक सलग वर्षभर ऍक्टिव्हिटीज चालू राहणं, आपल्या आजूबाजूच्या परिसरामधलं संगीत, आपल्या आजूबाजूच्या परिसरातली सगळी भाषा जगणं, त्याचं प्रतिबिंब तिथल्या रंगभूमीवरती पडणं, अशा पद्धतीनेच मला असं वाटतं ही समृद्ध होऊ शकते. म्हणजे केवळ पुण्या मुंबईकडे मार्गदर्शनासाठी किंवा अपेक्षेने पाहण्यापेक्षा अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळीकडे ज्या ज्या ठिकाणी नाटक करणारी माणसं आहेत त्या प्रत्येकाने आपापल्या आजूबाजूचं नाटक शोधायचा प्रयत्न केला पाहिजे, आपल्या मनाचं नाटक रंगभूमीवर मांडायचा प्रयत्न केला पाहिजे, त्याच्यासाठी छोटे छोटे रंगमंच निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण प्रॉब्लेम काय होतो की आपल्याकडे नाटकासाठी काही करायचं म्हटलं की एक मोठं मंदिर बांधून आपण मोकळे होतो की काही हजार कपॅसिटीचं, ते भरत नाही, त्याच्यामध्ये ते नाटकवाल्यांना परवडत नाही आणि नंतर मग ते केवळ मेळावे, वाढदिवस याच्यासाठी, लग्नांसाठी वगैरे वापरलं जातं. तसं न होता छोट्या छोट्या प्रकारच्या थिएटर्स, छोट्या छोट्या प्रकारच्या अशा जागा आपण निर्माण केल्या पाहिजेत आणि त्यातून मला असं वाटतं आशयाच्याच बरोबर तंत्राच्या अंगानेही आणि देहबोलीच्या अंगानेही आपली रंगभूमी समृद्ध होत जाईल असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद सर, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. धन्यवाद. जसं सरांनी सुद्धा मगाशी सांगितलं होतं की एक प्रत्येक व्यक्तीला एक अभिव्यक्त होण्याचं एक माध्यम म्हणजे रंगभूमी आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांनी मत व्यक्त केलंय की एक मंचाची परिभाषा बदलली पाहिजे किंवा छोटे छोटे रंगमंच करून प्रत्येक व्यक्तीने यामध्ये व्यक्त व्हायला पाहिजे. दोघांकडून सुद्धा मला त्याविषयी मत जाणून घ्यायचं आहे. मला असं वाटतं की ह्या बाबतीत आपण आपली जी थिएटर्स आहेत किंवा मुंबईमध्ये, पुण्यामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रात मराठी रंगभूमीच्या संदर्भात जिथे नाटक सादर व्हावं ती नक्कीच ते म्हणतात तशीच दुरावस्थाच आहे. अलीकडे कित्येक कलावंतांनी त्या थिएटर्स बद्दल आपलं दुःख व्यक्त केलेलं आहे, त्याच्या मेंटेनन्स बद्दल वगैरे, हा एक भाग झाला. परंतु नवीन नाविन्यपूर्ण काही करायचं म्हटल्यानंतर जर आज जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आपण जागतिक रंगभूमीशी तुलना करणं बरोबर नाही, पण करायचीच झाली तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ते हातात घ्यावं लागेल मिशन म्हणून. तुम्ही आज जर पाहिलीत जागतिक रंगभूमी किंवा ब्रॉडवेवरची नाटकं किंवा जर एखाद्या तशा पद्धतीचा खूप मोठा जर इथे महोत्सव झाला आणि तो जर मोठ्या प्रमाणात बघितला गेला सामान्य लोकांकडून तर ते स्थिमित होऊन जातील अशा पद्धतीचं काही घडतं म्हटल्यानंतर. का तिथपर्यंत पोहोचत नाही ते तर आणखी इलाइट म्हणजे अभिजान लोकांपर्यंतच ते पोहोचतात ती नाटक. समजा आला एखादा महोत्सव
कारण अदरवाईज परदेशात जाऊन ती नाटकं बघणं सगळ्यांना शक्य नाहीये. पण ती जर कंपॅरिझन करायची झाली तर आपण तांत्रिकदृष्ट्या इतके आपली थिएटर्स इतकी मागासलेली आहेत की अमुक एक बटन दाबलं तर ते चालू होईलच की नाही याची पण गॅरंटी नाही. इथपासून सगळं असताना तुम्ही किती मोठ्या प्रमाणात टेक्निकली आणि आशयघन नाटक सादर करायला जाणार हा सगळ्यात मोठा अडथळा तिथे आहे. म्हणजे आता मी स्वतः पण कितीतरी अशी तंत्र ओरिएंटेड नाटकं केली, पण ती त्याच्यासाठी मोठी यंत्रणा अलीकडच्या काळात मराठी रंगभूमीवर ही 2-3 नाटकं आपण जर बघितलीत, 2 स्पेशल म्हणा किंवा कोडमंत्र सारखं नाटक, ह्या नाटकांचा उदाहरणार्थ 2 स्पेशल, त्याचा प्रयोग जसा पहिला प्रयोग किंवा जसा त्या साऊंड रेकॉर्डिस्टला, नेपथ्यकाराला, दिग्दर्शकाला अपेक्षित आहे तसा प्रयोग करण्यासाठी आपल्या सगळ्या रंगभूमीच्या जे आपले रंगमंदिर आहेत तिथे त्यांना किती आटोकाट प्रयत्न करावा लागत असेल याची कल्पना सुद्धा करवत नाही मला. पण ती माणसं मी अलीकडे खूप उशिरा ते बघितलेलं सुद्धा 200वा प्रयोग सुद्धा तेवढ्या झटापटीने ते करताना दिसतात. पण जर अशा लोकांना आणखी काही फॅसिलिटीज मिळाल्या, आणखी काही, तर डेफिनेटली आपण एका ठराविक लेवलवर ती नाटकं प्रेझेंट करू शकू. मग त्या दृष्टीने आशयघन सुद्धा त्याच्यामध्ये वाढेल. जसं आता शफीने मगाशी म्हटलं किंवा अभिरामने म्हटलं तसं तुलना करायची गरज नाही, पण कुठेतरी एक अव्हेन्यू सापडतील ना, नाटककारांना आधी सापडतील, मग दिग्दर्शक पुढाकार घेतील, मग पण त्याच्या आधी सापडायला पाहिजे ते आपल्या रंगमंदिरांना, त्यांचा मेंटेनन्स, त्यांच्या फॅसिलिटीज, त्यांचा युजनेस. एखादं मोठं थिएटर आपलं नवीन नवीन म्हणून गर्दी होते, त्याच्यानंतर 2 वर्षांनी त्याची इतकी दुरावस्था होते की तिथे परत नाटक जाऊन करवत नाही. तर हे सगळं असताना आपण काय पद्धतीने डेव्हलपमेंट आपल्याकडे होईल, काय पद्धतीने त्याची प्रगती होईल, ह्याचा मुळात विचार ह्या इथून सुरू होतो असं मला. खरंय खरंय. म्हणजे नाटक म्हटलं की इतर सुद्धा अनेक बाबी येतात आणि त्याच्यामधली महत्वाची बाब म्हणजे सुविधांचा अभाव असं आपण म्हणू शकतो. एक भाग, प्रमुख भाग नाहीये पण एक. इतर सुद्धा मला पुरुषोत्तमनी सांगितलेलं मान्य आहे, पण त्याला आणखीन एक बाजू. बरं. ती बाजू अशी आहे की आता टेक्नॉलॉजी, प्रगत टेक्नॉलॉजी, आणि म्हणजे मंचावर काय दाखवणं शक्य आहे आणि काय म्हणजे आता काहीही अशक्य नाही. टेक्नॉलॉजीमुळे काही आपल्याला दाखवता येईल. पण मला असं वाटतं की हे मुळात सुरू कधी झालं तर सिनेमानी आपल्यासमोर जेव्हा आव्हान उभं केलं थिएटर समोर, रंगभूमीसमोर, सिनेमा आहे, टेलिव्हिजन आहे, त्यानंतर असं व्हायला लागलं की त्या प्रेक्षकांना जे टीव्ही समोर बसले, जे सिनेमाने हायजॅक केले, त्या प्रेक्षकांना परत थिएटरकडे आणायचं कसं, म्हणून मग ते स्पेक्टॅक्युलर काहीतरी हवं. सिनेमा स्पेक्टॅक्युलर आहे, टेलिव्हिजन नाही म्हटलं तरी ग्लॅमरस आहे, मग थिएटरनी काय करावं, तर त्याच्याबरोबरची स्पर्धा म्हणून आपण स्पेक्टॅक्युलर व्हायला बघतो. मला असं वाटतं की आपल्याला ते परवडणार नाही, आपण ते अफोर्ड करू शकणार नाही. आत्ताच तिकिटावरून आपल्याला हे होतं, तर असं स्पेक्टॅक्युलर आणि इतकं टेक्नॉलॉजीनी ठासून भरलेलं जर आपलं नाटक असेल तर ते सर्वसामान्यांपर्यंत जाणार नाही, ते परवडणार नाही. तर मला एक ग्रोटोवस्की नावाचे रंगचिंतक आहेत, दिग्दर्शक आहेत, ते रंगचिंतक आहेत. त्यांनी एक मुद्दा असा मांडला होता की वारंवार आपण आता नाटक मरते की काय अशी स्थिती, चॅलेंज समोर आलं की अशी एक स्थिती जगात निर्माण होते. त्यावर ते असं म्हणाले होते की नाटकाला लागतं काय, तर त्याला दिग्दर्शकाची गरज नाही, लेखकाची गरज नाही, सेट डिझायनरची गरज नाही, त्याला तसं कशाचीच गरज नाही. मग त्याला काय लागतं, तर एक करणारा लागेल आणि एक बघणारा लागेल. आणि जोपर्यंत एक करणारा आहे आणि जोपर्यंत एक बघणारा आहे तोपर्यंत नाटक काही मारणार नाही. मग त्याचं हे मिनिमम गोष्टींमध्ये थिएटर होऊ शकतं. मराठीमध्ये अभिराम म्हणतो त्या पद्धतीने अत्यंत सशक्त नाटककारांची परंपरा आहे. आणि मराठी नाटकाचं जे बळ आहे, जी ताकद आहे, ती एक सशक्त नाट्यलेखन ही नेहमीच राहिलेली आहे. ती भारतातल्या इतर प्रांतांमध्ये दिसत नाही. आणि त्यामुळे मला ग्रोटोवस्कीचं म्हणणं अधिक भावतं. आणि शेवटी तो नाटकाची आणखीन डेफिनेशन करतो. तुम्ही नाटकाचा एक प्रयोग बघता आणि नाटकाचा प्रयोग जेव्हा तुम्ही बघता त्यावेळेला तुम्ही तुमच्या आत डोकावता, तुम्ही न कळत सेल्फ अनालिसिस करायला लागता आणि न कळत तुम्ही सेल्फ हिलिंग करायला लागता. तर नाटकाचा एक प्रयोग असतो तो तुम्हाला सेल्फ हिलिंग पर्यंत घेऊन पोहोचवत असतो. तर मला असं वाटतं की फार टेक्नॉलॉजीमध्ये
फार टेक्नॉलॉजी, आपण परदेशी काही नाटकांचा उल्लेख करतो आणि त्यांच्या टेक्नॉलॉजीचा करतो. त्यातली अमेरिकेत होणारी अनेक नाटकं ही टुरिस्टसाठी म्हणून रचलेली असतात. इथून बाहेर जगभरातून जे टुरिस्ट जातात त्यांना दाखवण्यासाठी म्हणून ती अद्भुत आणि चमत्कारिक वाटतील अशी नाटकं रचलेली असतात. मला असं वाटतं आपल्या नाटकाने त्या स्पर्धेत उतरू नये, ते आपल्याला परवडणारं नाही. त्यामुळे आपलं जे बळ आहे आणि आपलं जे सामर्थ्य आहे ते आपण लक्षात घ्यावं आणि ते लक्षात घेऊनच आपण आपल्या नाटकाची भाषा नवीन शोधायला पाहिजे. वा वा, खूप छान सांगताय सर तुम्ही. खरंच मराठी रंगभूमी आणि जागतिक रंगभूमी यांची तुलना होणार नाहीये, करायची नाहीये आपल्याला खरं तर. कारण मराठी रंगभूमी ही स्वतःची समृद्ध रंगभूमी आहे, तिने तिचं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहेच, नाही का. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. भारत वाव्हळ आपल्याशी बोलतात डोंबिवलीहून. नमस्कार. जागतिक रंगभूमीच्या निमित्ताने आज आपण आजची मराठी रंगभूमी याविषयी बोलत असताना आपणास एक मराठी नाटक तयार होऊन प्रेक्षकांमध्ये येईपर्यंत या नाटकाचे दिग्दर्शन, कलाकार, नेपथ्य, संगीतकार, मेकअपमॅन, लाईटमॅन, स्पॉट बाय या पडद्यामागच्या कलाकारांना अतिशय मेहनत करावी लागते आणि म्हणूनच आपण एक दर्जा नाटक पाहू शकतो. माझा प्रश्न असा आहे मॅडम की हे जे पडद्यामागचे कलाकार असतात हे उतारवयामध्ये यांना हे जे नाट्य संस्था असतात यांना काही पेन्शन योजना, काही आर्थिक अनुदान देत येतात का, त्याविषयी प्रकारे ठरवा. आणि दुसरा प्रश्न असा आहे की हल्ली आपण पाहतो की मानापमान किंवा यायती देवण्याची क्लासिकल नाटके आजकाल येणं फार बंद झालंय, याला कारण काय? धन्यवाद. धन्यवाद सर. काय सांगाल सर? एक तर आपल्याकडे विविध संस्था आहेत. मराठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद म्हणा किंवा महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग जो आहे तो, त्यांच्या अशा स्कीम्स आहेत की ज्या निवृत्त तंत्रज्ञ आहेत किंवा त्यांच्यासाठी काही मानधन अपेक्षित त्यांना जे असतं ते थोडंफार देण्यात येतं. फार मोठ्या प्रमाणात ते सगळं नाहीये आणि ते खूप लोकांपर्यंत तसं पोचत पण नाही, कारण शेवटी तो जो काय सगळा निधी आहे तो तेवढ्या मोठ्या प्रमाणात साठलेला नाहीये. त्याचे प्रयत्न चालू आहेत. शासनापर्यंत पोचणारे काही लोक कमी पडतात, काही लोकांना माहितीच नाही, त्यांच्यापर्यंत ते पोचत नाही आणि जे पोचतात ते अतिशय तुटपुंज त्यांना मानधन मिळतं. मुळात नंतरचं सोडा, निवृत्तीनंतरचं जेव्हा रंगभूमीवर ती मंडळी कार्यरत असतात तेव्हा सुद्धा त्यांना तुटपुंजच मिळतं. पण हे गणित अनेक वर्ष बदललेलं नाहीये. म्हणजे प्रमुख नटाच्या मानाने तंत्रज्ञांना जे मानधन मिळतं त्याच्यामध्ये खूप तफावत आहे. तर ती तफावत आहेच आणि त्याच्यामुळे ते निवृत्त झाल्यानंतर ती तफावत आणखी खालावते. त्यामुळे ते सगळं परत मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हा सगळा मोठ्या प्रमाणातला विचार आहे. हे सगळं मोठ्या प्रमाणातली ही डेव्हलपमेंट आहे. ती कोण करणार, कशी करणार, त्याच्यासाठी ज्या संस्था आहेत त्या त्याच्यासाठी निगडीत आहेत, ते त्यांचं कार्य करतायत. त्याला किती मोठ्या प्रमाणात यश येईल त्या पद्धतीने त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल असं मला वाटतं. म्हणजे ते काही रेडी नाहीये, काहीच कुठचाच फॉर्म्युला त्याच्यासाठी रेडी नाहीये की असं केलं की असं होईल, असं केलं की निवृत्त झाल्यानंतर तुला मिळेल, असं कुठच्याही सरकारी नोकरासारखं किंवा एखाद्या मोठ्या कंपनीच्या पेन्शनरला पेन्शन जसे मिळते तसं काय नाहीये. हे सगळं इथून काम करण्याच्या मध्ये येतं. कलावंताचं जसं आहे, नटाचं, दिग्दर्शक, तसंच त्यांना सुद्धा त्या फॅसिलिटीज आहेत. तर हा सगळा भाग तो आहे. खरंच चळवळ आहे, त्या चळवळीच्या अनुषंगाने काम चालू आहे. पण अगदी हेच केलं की असं होईलच असं अजूनही आपण ठामपणे नाही सांगू शकत. नाहीच आहे ना तो. अगदी अगदी अशा काही स्लॅब्स नाहीत की तू पहिल्या वर्षी तुला एवढं मिळेल, दुसऱ्या वर्षी एवढं मिळेल. हे हौशी पद्धतीने सुरू होतं आणि मग कधी व्यावसायिक होतं कळतच नाही. त्या कलावंतापासून त्या तंत्रज्ञापर्यंत सगळ्यांनाच. खरे खरे. सर, त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की जी ययाती, मानापमान अशी जी नाटकं होती जी पूर्वी, आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की एक धार्मिक परंपरेतनं आपल्या मातीतनं आपली मराठी रंगभूमी फुलत गेलेली आहे, तर आता सध्या तशी नाटकं येत नाही अशी त्यांची तक्रार आपण म्हणू शकतो. तर याविषयी काय सांगाल? होय, तर मला असं वाटतं की एक तर हा आपला आग्रह कशासाठी, हा मुळामध्ये माझा की आत्ता मानापमानासारखंच नाटक व्हायला पाहिजे, असा आपला आग्रह असता कामा नये. काळ बदलला, नाटक बदललं, शेवटी आज येणारा प्रेक्षक त्या नाटकांबरोबर रिलेट होतो की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रेक्षक जेव्हा नाटक बघायला येतो आणि विशेषतः व्यावसायिक रंगभूमीवर जे प्रेक्षक नाटक बघायला येतात
ते एकतर स्वतःचं जगणं बघायला येतात. हे एक, आणि कुठलंही चांगलं नाटक हे माणसाला माणसाच्या गोष्टी सांगतं. ही त्या नाटकाची विशेषता असते. तर अशा वेळेला काय असतं, आपण बालपणी बघितलेल्या काही नाटकं असतात आणि त्या रम्य आठवणी पुन्हा एकदा जगाव्यात असं वाटणं हे स्वाभाविक आहे. पण तशाच पद्धतीची नाटकं होत राहिली पाहिजे हा आग्रह मात्र फारसा बरा नाही. काळाबरोबर नाटक बदलतं आणि ते बदल आपण स्वीकारायला पाहिजेत. त्या बदलांना जर आपण विरोध केला आणि नाटकाला बदलू दिलं नाही तर ते नाटक उरणार नाही. त्यामुळे आणि आज सगळ्यात महत्वाचं जर काही प्रश्न असेल तर तो बदलण्याचा मुद्दा आहे. ही वेळ येऊन ठेपलेली आहे. आज प्रचंड मोठं नेटच्या निमित्ताने, चॅनल्सच्या निमित्ताने, सिनेमाच्या निमित्ताने एक फार मोठं आव्हान थिएटर समोर उभं आहे. आणि यावेळेला म्हणजे तो हा बदलाचा काळ आहे आणि नाटक बदलेल. नाटकाला बदलावंच लागेल. ते आत्ताच्या रूपात दिसणार नाही. नाटक वेगळंच काहीतरी रूप घेईल. ते कदाचित उद्या आत्ता थिएटर बुक करून एका थिएटरमध्ये 1000 माणसं गोळा होतात आणि नाटक बघतात, असं आता उरणार नाही. नाटक टोटली वेगळं रूप घेईल असंच जगभर लोकांचं म्हणणं आहे. आणि आपण मागे राहता कामा नये. अजूनही आपण मागच्या नाटकांमध्ये अडकून पडता कामा नये. आपणही बदलायला हवं. बदलांना आपण दुसरी गोष्ट अशी आहे ना की ही नाटकं ज्या काळामध्ये झाली, संगीत मानापमान म्हणा, जे संगीत नाटकं आपली परंपरा, त्या काळामध्ये मनोरंजनाची साधनं ही फक्त नाटकच होते. म्हणजे मेजर साधन ते होतं. आणि चित्रपट जेव्हा आलं तेव्हा ह्या नाटकांचा काळ तेव्हापासून मागे. एक नवीन माध्यम आल्याबरोबर हे माध्यम जे सर्वश्रुत होतं, जे खूप लोकाभिमुख होतं, गर्दीचं होतं, ते मागे राहिलं. आता त्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी एक इंडिव्हिज्युअल गोष्ट तुम्हाला आहे. त्यातली गाणी, जर लोक गाणी ऐकायला पण जायचे. काही नाटकं अशी होती, त्या काळातले रसिक प्रेक्षक असे होते की त्या नटाचं गाणं ऐकायचं तर नाटक बघायचं. त्याच्यामध्ये तो नाट्यपूर्ण भाग त्यांना डिस्टर्ब करायचा. तो आला की मग गाणं संपल्यानंतर परत लगेच दुसरं गाणं यायचं. पण आता काय, तर त्या गाण्यांसाठी तुमच्याकडे इतर अनेक गोष्टी आहेत. सिनेमा आहे, नेट आहे, अमुक आहे. तर त्यामुळे तो काळाबरोबर ते मागे पडलं आणि त्या इंडिव्हिज्युअल गोष्टीसाठी तुम्हाला त्या माध्यमातून तुम्ही जवळ गेलात त्याच्या. त्यामुळे ते परत सगळं नाटकामध्ये बघण्याचा काळच तो मागे गेला. म्हणून तो आता परत आणायचा म्हटल्यानंतर तेवढा वेळ लोकांकडे नाहीये. ती नाटकं रात्री सुरू व्हायची आणि पहाटेपर्यंत चालायची. आज आपल्याकडे 11:30ची वेळ झाली की लगेच घड्याळ बघायला सुरुवात होते. त्यामुळे 2-2.5 तासामध्ये तुम्हाला सगळं बघायचंय, दाखवायचंय. ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत लोकांना आणि त्या बऱ्यापैकी ह्या वरती आरूढ झाल्यामुळे ती संगीत नाटकांची परंपरा हळूहळू कमी झाली. आणि काळानुरूप बदलत गेलेली अशीच आपली ही मराठी रंगभूमी आहे. त्यामुळे त्याविषयी म्हणजे जसं काळ बदलत गेला तसा आशय बदलत गेला, अर्थात तसा विषय सुद्धा बदलत गेलेला आहे. याविषयी बोलूया. पण आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. शलाका गाडगे आपल्याशी बोलतात कल्याणहून. नमस्कार. मी शलाका गाडगे कल्याणहून बोलतेय. पहिल्यांदा रंगभूमी दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि मला असं विचारायचं आहे, रूप म्हणून, आशय म्हणून नाटक जेवढं वेगानं बदलत चाललं आहे तेवढा बहुजाणीवांचा प्रेक्षक आकाराला येत आहे काय? आणि दुसरं असं विचारायचं आहे की प्रयोगशील कलांचा प्रेक्षक आणि त्यांना पाठिंबा देणारा समाज खरंच गेल्या 30 वर्षात बदलला आहे काय? बरोबर, धन्यवाद. आत्ताच सर आपण म्हटलो होतो की रूप आणि आशय नाटकांचं काळानुरूप बदलत गेलेलं आहे, पण त्या अनुषंगाने प्रेक्षक बदललेला आहे का, असा त्यांचा प्रश्न होता. मला असं वाटतं प्रेक्षक बदलला आणि तो दुसरीकडे गेला. कळलं ना, नाटकालाच नाही थांबला तो. बरोबर आहे. तो त्याने आपापले वेगळे मार्ग शोधले. नाटकात येत आहे की नाही हे बघायला ते थांबलेच नाहीत. आणि जे आलं असेल ते त्यांच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागला. कारण त्याचबरोबर इतर माध्यमं पण प्रगल्भ होत गेली ना. मग सिनेमा पण सुधारला, सिनेमातला आशय बदलत गेला, केवळ नाटकातलाच नव्हे. त्या माध्यमाने पण आणखी आकर्षण निर्माण केलं. मराठीतला सिनेमा सुद्धा त्याचबरोबर वेगळा होत गेला आणि सुधारत गेला. गेल्या काही वर्षामध्ये प्रशिक्षण वाढली, नाट्य हे जागृत. त्यामुळे रंगमंचावरील कलाकारांच्या संवेदना वाढल्या असं मला तरी वाटतंय. पण प्रेक्षकांच्या ज्या वाढल्या त्या डिवाइड झाल्या, त्या माध्यमांमध्ये डिवाइड झाल्या. वेगवेगळ्या दूरदर्शन
आपला टेलिव्हिजन बघायला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली, सिनेमे बघायला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. केवळ नाटकं नाहीत, आणि नाटकामध्ये ज्या अपेक्षा लोकांना ज्या आहेत, नाटक बघताना मला ह्या गोष्टी पाहिजे, त्या अपेक्षा वेगवेगळ्या नाटकांनी पूर्ण केल्या, वेगवेगळ्या कॅटेगरीचा. म्हणून तो प्रेक्षक डिवाइड झाला. आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे एका बाजूला परत मी थिएटरवर येतो, एका बाजूला सिनेमा बघण्याच्या फॅसिलिटीज, त्याच्याबरोबर असलेलं हॉटेलिंग, त्याच्याबद्दल पार्किंग, त्याच्याबरोबरचं चहा पाणी, सहकुटुंब मजा करण्याची ती एक गोष्ट आहे. ही धारणा ती नाटकामध्ये तेवढी पूर्ण नाही होत. नाटकाचा प्रेक्षक हा नाटक बघायलाच येतो, त्याच्या आधी तो जेवायला किंवा फिरायला, मुलांना घेऊन पिकनिकला असं येत नाही. सिनेमाचा तसा येतो. आपण जाताना आपण हे करू ते करू, मग मॉलमध्ये खरेदी करू, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर पॅकेज असतं सिनेमा बघण्याचं. नाटकाचं फक्त नाटक बघायला प्रेक्षक येतो. त्यामुळे तो फोकस्ड असतो की मी हे नाटक, मला हे नाटक बघायचंय, या नाटकामध्ये हे मी ऐकलेलं आहे, ते माझी अपेक्षा पूर्ण करणार की नाही हे बघण्यासाठी तो प्रेक्षक तिकडे आलेला असतो. त्यामुळे रंगकर्मीची जबाबदारी तिथे वाढते. सर, तुम्ही प्रशिक्षणाचा मुद्दा घेतलेला आहे, तर त्या मुद्द्याकडे यायचंय, पण आपल्या प्रेक्षकांची आता उत्सुकता वाढीला लागली आहे, त्यामुळे फोन येतोय, तो घेऊया. किशोर नगरकर आपल्याशी बोलतायत वरळीहून. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न आहे तो दोघांनाही आहे. आता सध्या काय होतंय की तुम्ही जेव्हा नाटक बघायला जाता तेव्हा पहिला एक जर का 2-4 ओळी सोडल्या, रांगा सोडल्या, तर इतरांच्या करता नाटक म्हणजे त्या तिथे पलीकडे तिकडे चालल्यासारखं असतं, दिसतं त्यांना. तर हे कसं काय काढता येईल? म्हणजे कलाकाराला प्रेक्षक जवळून बघतोय किंवा त्या आपण त्याला निदान जवळून बघतोय असं वाटेल, म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन म्हणा आणि दुसऱ्या कुठच्या गोष्टी म्हणा, हे जवळ कशी साधता येईल? दोघांनी उत्तर द्यावं. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. दोघांकडून सुद्धा त्यांना उत्तर घ्यायचंय. सर, आपण काय सांगाल सुरुवातीला? हो, एक मला असं वाटतं की एक आपण मूळ नाटकाची जी संकल्पना आहे आणि प्रेक्षकांच्या बाजूनी प्रेक्षकांचा सहभाग जो असतो त्याविषयी जरा एकदा नीट स्पष्टता आली तर मग फार गोंधळ होणार नाही. आपण असं म्हणतो नाटकाला जेव्हा प्रेक्षक येतो एक तर ही जिवंत कला आहे, आत्ता आपल्यासमोर घडतंय, हा तर मुद्दा आहेच. पण त्याच वेळेला हे पूर्वीपासून अगदी म्हणजे जेव्हा सर्वसामान्य माणसांचं नाटक होतं तेव्हा माणसं हातात हात घालून नाचत होती आणि सेलिब्रेट करत होती थिएटर. ही मूळ त्याची संकल्पना आहे. आत्ताही माणसं येतात तर माणसं एकत्र जमून इमॅजिन करतात. जेव्हा प्रेक्षक येतात तेव्हा ते एकत्र समाजातला एक वर्ग असं नको म्हणूया, समाजातले लोक प्रेक्षक म्हणून जेव्हा येतात तेव्हा ते एकत्र अनुभव घेण्यासाठी येतात, एकत्र इमॅजिन करतात, एकत्र बसून रडतात, एकत्र बसून हसतात, एकत्र बसून त्यांच्यात जी काही उदासी आहे, त्यांच्यात जे काही भय आहे ते बाहेर काढण्याचं काम करतात. तर हे एकत्रित येऊन काय म्हणूया तो प्रयोग एन्जॉय करण्याचा जो मुद्दा आहे हा फक्त थिएटरमध्ये शक्य आहे. आत्ता आपल्याला टेलिव्हिजनचं भय वाटतंय, सिनेमाचं भय वाटतंय, पण टेलिव्हिजनचा मृत्यू आता जगाने जाहीर करून टाकलेला आहे. अजून 1-2 वर्षानंतर तुम्हाला टेलिव्हिजन दिसणार नाही, तर तुमच्या फोनमध्ये सगळं वेब तुमच्या फोनमध्ये आलेलं असेल. तर ते त्या पद्धतीने होतच राहील. पण माणसाला एकत्र येऊन अनुभव घेण्याची गरज ही काही मरणार नाही, ती कायम राहणार आहे. आणि ती कायम असल्यामुळे नाटक होतच राहणार, प्रेक्षक येतच राहणार. आत्ता आपण जिथे बसून नाटक बघतो ते अधिक सुसज्ज असायला हवं, ते स्पष्ट दिसायला पाहिजे. अशा काही बाहेरच्या गोष्टी असतील त्या सहज आपल्याला त्याच्यावर मात करता येऊ शकेल. पण नाटक हे आपण सगळ्यांनी म्हणजे कसं होतं, मला नेहमी असं वाटतं की मी एखाद्या नाटकाला जातो आणि प्रेक्षक कमी असतात. खरं म्हणजे प्रेक्षक कमी असतात म्हणजे माझ्या आसपासच्या सगळ्या जागा रिकाम्या असतात, मला अगदी पसरून बसता येतं, मला आनंद व्हायला पाहिजे पण मला आनंद होत नाही. ज्या दिवशी खूप प्रेक्षक असतात त्या दिवशी सर्वच प्रेक्षकांना आनंद होतो. तेव्हा जेवढी जास्त माणसं एकत्र येतात आणि तो अनुभव घेतात तेवढा प्रेक्षकांच्या बाजूनी त्यांना तो आनंदाचा मुद्दा असतो. ऍक्च्युली हे ना हा जो प्रश्न आहे यांचा, ही मराठी नाटकं आपली जिथे आता सादर होतात ती सगळी प्रोसिनियम थिएटर मधली आहेत. प्रोसिनियम म्हणजे समोर नाटक कमानी थिएटर आणि समोर प्रेक्षक बसलेलं आहे. आपल्याकडे अशा सुविधाच नाहीत की अरेना पद्धतीचं नाटक होईल, एम्फी थिएटर सारखं, किंवा एकेकाळी छबिलदास सारख्या नाटकामध्ये समोर नाटक घडतंय त्याचा अनुभव मिळायचा. तिथे अरेना पद्धतीचं नाटक पण
केलं जायचं की मध्ये नाटक आणि चारी बाजूने प्रेक्षक. त्यामुळे तिसऱ्या रांगेत बसलेल्याला सुद्धा समोर नट आपलं नाटक सादर करतायत. जुलूस सारखं नाटक लोकांनी अशा पद्धतीने अनुभवलं छबिलदासमध्ये. किंवा छबिलदासला जी नाटकं झाली त्यांना त्यातल्या शेवटच्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकाला कधी प्रश्नच नाही पडला की मी कुठच्या कुठे बसलोय. आपली आत्ताची सगळी जी अद्ययावत थिएटर्स आता म्हणावीत अशी जी आहेत एअर कंडिशन, त्याचे मागचा रो झेड मध्ये असतो, त्यामुळे त्याला तिथून दिसणारच नाही. एरिना नाही आहे, एम्पी थिएटर नाही आहे किंवा समीप थिएटर्स नाही आहेत, म्हणून मग खूप मागे जाऊन बघावं लागतं आणि बसावं लागतं. हा नाईलाज, हा रंगकर्मींचा काही त्याला दोष नाही आहे, हा तिकीट काढणाराचा पण दोष नाही, हा यंत्रणेचा दोष आहे. त्यामुळे एरिना पद्धतीचं जर नाटक, तर तशा पद्धतीचे नाटकं यायला सुरुवात होतील. तसं जर असं क्लोज छान थिएटर 10 रांगांचं असेल तर 10व्या रांगेत बसलेल्या माणसाला सुद्धा समोर नाटक घडतंय असं वाटेल. तर ही सगळी मगापासून मी जे म्हणतो ना की हा एक मोठा दृष्टिकोन आहे, तो नुसता रंगकर्मींनी धरून उपयोगाचा नाही आहे. त्याला जसं पूर्वी अकबरांच्या दरबारात किंवा शिवाजी महाराजांकडे अशा कलांचा एक दृष्टिकोन ठेवलेले सरदार असायचे आणि ते त्यांची काळजी घेऊन त्या लोकांना डेव्हलप करायचे, तर तसं आपल्याकडे सांस्कृतिक मंत्री वगैरे यांच्यापर्यंत गेल्यानंतर ते यंत्रणा ती येईपर्यंत काळ थांबून राहायला पाहिजे किंवा तशा मोठ्या पद्धतीची क्रांती घडली तर असे प्रश्न सुटतील. आणि आता जे प्रोसिनियम मध्ये ज्या नाटकं होतात ते पहिल्या 3 रांगा राखीव असतात, त्यात निर्मात्यांचे निमंत्रित असतात. आमच्यासारखे रंगभूमी वर काम करणाऱ्या लोकांना कधी तिकीट काढायची पाळी येत नाही, आम्ही फुकटच नाटकं बघतो. त्यामुळे खरंच तिकीट काढणाऱ्यांना मागे बसावं लागतं, हे खंत आहे. ही त्यांचं म्हणणं बरोबर आहे की त्यांना पहिल्या दिवशी 8 वाजता जाऊन सुद्धा 6व्या आणि 7व्या रांगेचं तिकीट मिळतं. हे त्या आत्ताच्या सिस्टीमचा भाग आहे, ती बदलणं लगेच शक्य नाहीये. कारण कोणीच, मी माझं नाटक असेल तेव्हा मी शफात खानला तिकीट काढायला देणारच नाही. तू माझं नाटक येऊन बघ, तू माझा आमंत्रित आहेस, मग त्या आमंत्रिताला मी शेवटच्या रांगेत नाही बसवू शकत, त्याला मी पहिल्या रांगेतच बसवणार. म्हणून माझ्या रांगेत त्या सगळ्या रांगा राखीव आहेत. तर ह्याच गोष्टींचा थोडासा फटका पडणारच, त्याला इलाज नाहीये. खरंय. म्हणजे मुळात रंगभूमी किंवा नाटक असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्यातला कलाकार आणि प्रेक्षक यांचा एकमेकांशी संबंध आहेच अर्थात, आणि तो दृढ राहत जाणार आहे. केंकरे आमचे गुरु माझे, त्यांनी एक म्हटलं होतं आम्हाला, तो उपदेश केला होता की नाट्यानंद केवळ रंगमंचावर नसतो, केवळ प्रेक्षकात नसतो, असतो तो दोहोंच्या परस्पर संबंध. खरं, ते जेव्हा कनेक्शन 100% होतं तेव्हा दोघांनाही आनंद होतो असं ते. आणि इतर ह्या गोष्टी आहेतच, त्या गोष्टी काळानुरूप बदलतील अशी आपण आशा करूया आजच्या या दिवशी, नाही का? सर, मगाशी प्रशिक्षणाचा मुद्दा आला होता की आता कुठेतरी एक मालिका निर्मिती किंवा सिनेनिर्मितीकडे हा नाट्य वर्ग जो आहे तो वळतो आहे. आणि मग अशा वेळेला प्रशिक्षण जे आहे की म्हणजे बऱ्याच प्रशिक्षण संस्था सुद्धा आहेत, तर त्या संस्थेमधनं तो विद्यार्थी घडत असतो, अर्थात तो रंगभूमीवर घडत असतो, पण तिथून बाहेर पडल्यानंतर तो कुठेतरी या प्रसिद्धीच्या झोतात जाण्यासाठी म्हणून सिनेमा किंवा मालिकाकडे वळतोय. तर मग ही जी खंत आहे त्याविषयी काय सांगाल सर? नाही, एकतर प्रशिक्षणाची गरज आहे. हे आता आपण म्हणजे कसं आहे, नुसतं गळा बरा असून चालत नाही, तर त्यासाठी रियाज करावा लागतो. त्यासाठी नीट सगळ्या ते त्या माध्यमाचं म्हणून काही एक व्याकरण असतं, ते समजावून घ्यावं लागतं. तर प्रशिक्षणाची गरज नाही हे म्हणणं चुकीचं आहे. आणि आज सुदैवाने थिएटरमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आणि विद्यापीठातली अनेक नाट्यशास्त्र विभाग महाराष्ट्रामध्ये उत्तम काम करतात. आणि तिथून निघालेले विद्यार्थी आपण बघतोय की ते एक उत्तम पद्धतीने रंगभूमी पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतायत. तर ते त्याला आता काही कोणी ट्रेनिंगला कमी लेखत नाहीये, ती गोष्टच आहे. आणि उरला मुद्दा की थिएटरचं ट्रेनिंग घेऊन काही माणसं सिरियल आणि सिनेमाकडे जाताना दिसतात, पण त्यालाही काही विरोध करण्याचं कारण नाही. हे नवीन माध्यम आहे आणि त्या नवीन माध्यमामध्ये व्यक्त होणं त्याला जास्त योग्य वाटत असेल तर त्यांनी तिथे जायलाही काही हरकत नाही. त्यामुळे फार काही रंगभूमीचं नुकसान होईल असंही मला अजिबात वाटत नाही. बरोबर. एक मुद्दा असा आहे ना की नाट्य किंवा ही जी एक कला आहे ना, ह्याच्यातच लोकांना इन्स्टंट रिझल्ट हवा आहे लगेच. माझा 6 महिन्याचा कोर्स झाला, आता मला किंवा वर्षभराचा कोर्स झाला, 2 वर्ष झाला, आता मला काहीतरी खूप मोठा मिळाला पाहिजे. पण गायनचं शिक्षण आहे किंवा नृत्याचं शिक्षण आहे हे 6व्या-7व्या वर्षापासून सुरू करतात गुरुकुल पद्धतीने आजही, आणि अनेक वर्षाच्या तपश्चर्येनंतर त्याला ते परिपूर्णता येते आणि मग तो गणला जातो की हा पूर्ण शिक्षित आहे. बघा ना तुम्ही, अगदी
आजही गुरुकुल पद्धतीने म्हणा किंवा ते त्या 2 कलाच फक्त ऍक्सेप्ट केल्यासारख्या वाटतात की हो ह्याला भरपूर रियाजाची गरज आहे, भरपूर शिकायची गरज आहे. पण नाटक, सिनेमा ह्या कला माझा एक कोर्स झाला की मला लगेच चान्स मिळाला पाहिजे. नाहीतर मी जाऊन प्रशिक्षकांना धरणार, काय हो तुमच्याकडे शिकला त्याला काय अजून कुठे चान्स नाही मिळाला. पण नृत्य आणि गायन शिकवणाऱ्याला कोण विचारायला जात नाही, एवढा तो आता झाला त्याला पंडित का ना तुम्ही अजून केलं, त्याला अजून बिरजू महाराजांच्या लेवलचं का त्यांना मिळत नाहीये. तर ती तपश्चर्या ऍक्सेप्ट केलेली आहे, ही इन्स्टंट झालेली आहे. म्हणून लगेच सिरियल नाटकामध्ये अशा लोकांना नाटकाचं शिक्षण घेऊन सिरियलमध्ये वाव दिला जातो. त्याच्यात फार त्याच्या ट्रेनिंगचा आक्षेप घेतला जात नाही, तो किती शिकला बघितला जात नाही. आज माझं काम झालं ना खलास, इन्स्टंट जो सगळा आलेला ना कारभार, त्याच्यामुळे हा समज म्हणजे असा दृढ आणखी चाललेला आहे. पण शेवटी रंगभूमीवरचा कलाकारच आपण म्हणू शकतो की शेवटपर्यंत तग धरू शकतो, नाही का? त्याचं ट्रेनिंग कालांतराने तो जितके काम करत राहील जितके वर्ष, तेव्हा पण त्याला मिळत असतं. खरे 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 मला वाटतं आपण असं म्हणू शकतो की जागतिक रंगभूमी दिन आहे हा दिवसाचं निमित्त आहे, पण ह्या दिवसाच्या अनुषंगानेच किंवा या दिवसाचं औचित्य साधूनच आपण असं म्हणू शकतो की रंगभूमी ही कला नाहीये, तर ती एक विकसनशील आणि कलात्मक अशी संस्था आहे ज्याच्या अभ्यासाच्या अनेक बाजू आज आपण जाणून घेतलेल्या आहेत. कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook/sakhisayhadri.dd या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय sakhisayhadri@gmail.com हा आहे आमचा ईमेल आयडी, ज्यामध्ये तुम्ही मेल्सद्वारे सुद्धा तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथंच थांबण्याची अनुमती घेते. तुम्ही दोघे इथे आलात आणि जागतिक रंगभूमी दिनानिमित्ताने खूप छान रंगभूमीचा प्रवास उलगडून दाखवलात. त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद.